गौरीचं आगमन झाल्यानंतर हा जो आवाज ऐकताय किंवा हे जे चित्र दिसतंय फुगड्यांचं ते कोकणातल्या प्रत्येक घरातल्या अंगणात, ज्याला साधारणपणे कोकणातल्या बोली भाषेमध्ये खळं असं म्हणतात, त्या खळामध्ये त्या अंगणात हे चित्र आपल्याला दिसून येतं। गौराईचं आगमन झालेलं आहे आणि आत्ता प्रत्येक महिला ही साधारणपणे अशाच पद्धतीनं फुगडीमध्ये व्यस्त आहे, फुगडी घालते। परंपरेनुसार चालत आलेला हा प्रकार आहे। असं म्हटलं जातं की साधारणपणे 70 प्रकार या फुगडीमध्ये आहेत। विशेष बाब हीच आहे की कोकणामध्ये सध्या या फुगड्यांच्या स्पर्धा देखील होतात। रत्नागिरीमधलं कोतवडे गाव आहे आणि तिथल्या गव्हाणवाडीतल्या या महिला आहेत। यातलं एक वैशिष्ट्य असं आहे की मुळात म्हणजे वाजवणाऱ्या, ज्याला वास्पी म्हणतो आम्ही स्थानिक भाषेमध्ये, ते वाजवणाऱ्या देखील त्या महिलाच आहेत, शिवाय गाणाऱ्या देखील महिलाच आहेत। आणि साधारणपणे या गाण्यांमधून आपल्याला वेगवेगळा संदेश दिला जात असतो, वेगवेगळी माहिती दिली जात असते। कधी कधी या गाण्यांमधून देवाचं गुणगान देखील गायलं जात असतं। आणि गौरीचं आगमन झालं, गणपतीच्या आगमनाची चाहूल लागली की कोकणातल्या महिलांमध्ये देखील एक वेगळा उत्साह संचारतो। आणि असं चित्र आणि असे बोल कोकणातल्या प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक घरामध्ये आणि साधारणपणे प्रत्येक महिलेच्या घरात, प्रत्येक अंगणात आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळतात। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, कोतवडे, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।